नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्राईम मराठी कथा या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत एक असा खरा गुन्हा ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला। ही गोष्ट आहे विश्वासघात, भय आणि एका धक्कादायक सत्याची। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक क्षणात नवा ट्विस्ट लपलेला आहे। जर तुम्हाला ह्या गुन्ह्यांच्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। चला तर मग आजची क्राईम स्टोरी सुरू करूया। ऐतिहासिक किल्ले राजगडावर निसर्गाचे नियम धाब्यावर बसवणे पर्यटकांच्या अंगलट आले आहे। शनिवारी 20 डिसेंबर सुवेळा माचीवर मधमाशांनी केलेल्या भीषण हल्ल्यात सुमारे 20 ते 25 पर्यटक जखमी झाले। धक्कादायक म्हणजे गेल्या 3 महिन्यातील ही 5वी घटना असून आतापर्यंत 200हून अधिक पर्यटक या मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कराड आणि मुंबई येथून पर्यटकांचे गट गडावर आले होते। सुवेळा माची परिसरात फिरत असताना एका महिला पर्यटकाने वापरलेल्या सुगंधी द्रव्याचा परफ्यूम वास हवेत पसरला। या तीव्र वासामुळे मधमाशा चवताळल्या आणि त्यांनी समूहाने पर्यटकांवर हल्ला चढवला। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पर्यटकांची मोठी धावपळ उडाली आणि जीव वाचवण्यासाठी ते सैरावैरा पळू लागले। हल्ल्याची तीव्रता इतकी मोठी होती की काही पर्यटक जागीच बेशुद्ध पडले। पुरातत्व विभागाचे किल्लेदार दादू वेगरे, बापू साबळे, दीपक पिलावरे आणि स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता जखमींना गडावरून खाली उतरवले। गंभीर जखमी असलेल्या 7 ते 8 पर्यटकांना तातडीने वेल्हे आणि नसरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे। यामध्ये अविनाश चव्हाण 25 आणि गणेश चव्हाण 28 रा कराड यांच्यावर वेल्हे येथे उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर चंद्रकांत भोईटे यांनी दिली। आता पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहेत। अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।